ओव्हर सेकंड P2 पॉवर प्ले सेकंड ओव्हर घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती अंकित वाजेकर लोवर फुल टॉस प्रहार केलाय पहिल्या ओव्हर मध्ये शांत होता संयमी होता संत गतीने सुरुवात आपण पाहिली परंतु इथून आक्रमक झालाय सुजल भगतच्या बॅट मधून आलाय दमदार स्ट्रोक षटकार अंकित पुन्हा एकदा होईल सज्ज लेफ्ट टर्म राऊंड द विकेट मारा करत असताना यावेळेस थोडासा दबाव थोडासा दर्पण तर ऑफसाईडच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंच बोलतायत यस इट्स अ वाईड बॉल एक्स्ट्राचे एक धाव संघाच्या खात्यामध्ये टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या 12 रन्स 12 धावा धावपटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील 12 रन्स ऑन द बोर्ड 12 धावा धावपटल्यावरती आपण पाहतोय यावेळेस प्रहार केलाय उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे झेल खाली डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये झेल टिपली जाते आणि इथून मात्र रोशन घरत अगदी तिथे तैनात होते बॉलची पाहणी केली बॉलचं परीक्षण केलं त्यानंतर अचूक अलॉंग द कार्पेट लॉंगॉनला फिल्डर आहेत उचलतील फिकतील एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दुसरं पॉवर प्लेचं ओव्हर आणि इथून मात्र या सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या 13 रन्स 13 धावा धावपटल्यावरती पाहायला मिळतील स्ट्राईक एंड वरती सागर पारधी सलामी लावलेले फलंदाज अगदी आपण पाहू शकाल अद्याप 2 धक्के बसलेत जिथे मनीष कुटले सुजल भगतला अगदी मैदानाच्या बाहेर परतताना आपण पाहिलं आणि अद्याप खेळ साकारताना सागर पारधीला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत द्वारकानाथ चोरगेसर यांचं देखील आगमन होताना अगदी आपण पाहू शकाल त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फुल टॉस बॉल होता फायदा उचलता आला नाहीये आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात बाईच्या रूपात एक धाव इथून मात्र संघाला मिळेल आणि या संघाची धाव संख्या थोडीशी पुढे सरसावताना अगदी जाऊन पोहोचेल 14 रन्स 14 धावा धावपटल्यावरती आताची धावसंख्या बनणं गरजेचं आहे पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांची मॅच म्हटली तर 45 ते 50 धाव्यांचं टार्गेट सेट करणं अगदी या मैदानावरती निर्णायक ठरेल परंतु कशा रीतीने धावा जमल्या जातील कशा रीतीने धावा रोखल्या जातील अगदी पाहिलं जाणार लोवर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेटला फिल्डर आहेत उचलतील फेकतील सिंगल कंप्लीट चांगलं फिल्डिंग चांगला थ्रो चांगलं कलेक्शन मिळते फक्त सिंगल आणि इथून मात्र अगदी सेकंड ओव्हर ज्यामधील अद्याप 5 चेंडूचा खेळ संपलाय संघाची धावा संख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅट्समन खेळ साकारताना
सागर पारदीला आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू देखील डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं समाप्त. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ संपलाय. जिथे धावा बनणं गरजेचं होतं, धावा येणं निर्णायक होतं, तिथे धावसंख्या रोखली गेली आणि संघाची धावसंख्या 7.50च्या सरासरीनं 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा दापटल्यावरती आपण पाहतोय. 15 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ ड्यू टू विकेट्स, एंड ऑफ द सेकंड ओव्हर. यस डीजे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक सुरुवात घडून दिली. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस चौधरीला स्वतः संघाचा कर्णधार आपण पाहिलं. त्यानंतर ज्यानं धावा खर्चायला फक्त 5 धावा, त्यानंतर एक सफलता देखील मिळाली. सेकंड ओव्हर मध्ये अंकित वाजेकरची देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ज्यानं खर्च केल्या 10 धावा, त्यानं देखील एक सफलता मिळवली आणि अशा रीतीनं 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा दापटल्यावरती जमल्यात. नऊ धावा खरं तर गोलंदाजानं खर्च केला. एक्स्ट्राची एक धाव अगदी येताना आपण पाहिली. त्यानंतर शुभागमन होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. गौरव मित्र मंडळाचे अध्यक्ष खरं तर आपण पाहतोय धनाजी साहेब चौधरी यांचं देखील शुभागमन होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत महेशदादा महाडिक असतील, त्यानंतर पंढरीनाथ महाडिक असतील आणि या मान्यवरांचं खरं तर सकाळच्या सत्रामध्ये शुभकामना आपल्याला पाहायला मिळते. प्रहार केलाय, स्वागत केलंय मान्यवरांचं. स्ट्राईक एंड वरती फलंदाज होते. अगदी मग आपण पाहिलं दिनेश शेलार 4थ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून आलाय दमदार स्ट्रोक. स्ट्रेट ड्राईव्हच्या रिझमने ठोकलाय षटकार. या स्ट्रोक डीजे. रन्स 21 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. चांगला फटका, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट होताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. तिसरीचा प्रयत्न पण तो नाकार दिला सागरनं आणि इथून मात्र या 2 धाव्यांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 23 धावा दापटल्यावरती. तिसरं षटक जिथे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अगदी आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं सांघिक कोटेल ते तिसरं षटक घेऊन स्वतः संघाचा कर्णधार, संघाचा सेनापती तेजस चौधरी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅट्समन दिनेश शेलारला आपण पाहतोय चांगली बॅटिंग करत असताना सध्याच्या स्थितीला आपल्या टीमसाठी अगदी आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट, खराब कॉलिंग आणि ते पहा धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना भाई 11 गावदेवी सांगुर्ले संघाला ज्याच्या बॅट मधून जमल्या टोटल अगदी मग आपण पाहिलं 11 धावा आणि सध्याच्या स्थितीला तो दिनेश इथून मैदानाच्या बाहेर. यस डीजे.
धावा होत्या 29 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु तिसरं षटक आता थोडंसं मागे ठरलं जात आहे. 2 षटकार 1 चौकार 1 वाईड अद्याप 17 धावा करत राहुलच्या माध्यमातून खर्च होत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. विशाल भोईरची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि संघ जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. 46 रन्स ऑन दी बोर्ड. विशाल भोईर सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये विशाल नावाचं वादळ भिडकताना पाहायला मिळेल, परंतु इथे पहा लेग बिफोर विकेट LBW फलंदाज होईल बाद, ज्याच्या बॅट मधून तब्बल 3 मोठे फटके येताना आपण पाहिले. 2 षटकार 1 चौकार आणि तो विशाल भोईर यावेळेस डगआउट मध्ये परतताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 6 बॅटिंग करत असताना बाय 11 गावदेवी सांगोली टीमला. यस डीजे. विशाल भोईरचं चांगलं योगदान करत तर आपल्याला पाहायला मिळालं. 4 चेंडू फेस केले. संघ अडचणीमध्ये असताना 16 धावा त्याच्या बॅटमधून जमताना आपण पाहिल्या. न्यू बॅट्समन इन ॲक्शन नंबर 8 कुणाल टकले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. राहुल घरे त्याला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. राईट मोर द विकेट मार करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल आहे. नो मॅच खरं तर झेल इथे अगदी जमिनीला दांड होताना पाहायला मिळेल आणि तत्पर कंप्लीट केली जाईल. तब्बल 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि इथून मात्र षटक क्रमांक 4 झाले समाप्त आणि बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय 48 रन्स 48 धावा धावपटलावरती. तब्बल 6 गड्यांचा मोबदला. षटक क्रमांक 4 झाले समाप्त. यस डीजे. अनेक स्पर्धेचा पाठिंबा आणि मंगेश दादा वाकडीकर यांचं शुभ आगमन करत तर या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत असेल दादा आपलं दहागाव प्रीमियर लीग मध्ये. मॅच कडे जाऊया. 4 षटकांचा खेळ संपलाय. अद्याप 6 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग मराठी भाषेमध्ये सातत्याने म्हटलं जातं. हाणामारीचं षटक आणि गोलंदाज आलाय रोशन घरत. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. स्क्वेअरच्या रिझन मध्ये फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि इथून मात्र 2 धावा अगदी कंप्लीट होताना पाहायला मिळतील. खरं तर आपण पाहतोय माननीय श्री मंगेश दादा वाकडीकर आणि मग ज्यांची केळवणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून एक मतीनं उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल खरं तर दादांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
आज खरं तर आपण पाहतोय एक मोठं दायित्व आणि मग मंगेश दादा वाकडेकर आणि त्यांची उपस्थिती अगदी त्यांची अमूल्य वेळ खरं तर या स्पर्धेसाठी त्याने खर्च केली आहे. त्यामुळे त्यांचे खरं तर या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. मॅच कडे जाऊयात. 2 धावा आल्यात. संघाचं अर्धषटक 52 रन्स 52 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल लाईन थोडीशी बिघडली आहे. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 53 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावा धावपटलावरती चांगली धावसंख्या उभारण्याचं काम चौथ्या षटकापासून जी धावसंख्या अगदी उभारली गेली, जी सुरुवात घडून दिली विशाल भोईरनं 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर धावसंख्या जमताना अगदी मग आपण पाहिली. ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. 52 धावा धावपटलावरती. लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर डीप एक्स्ट्रा कव्हर अशी फिल्डिंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न खराब कॉलिंग तू मे फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद आणि इथून मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. कुणाल टकले 8व्या क्रमांकावरती दाखल झालेला खेळाडू आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर परताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 7वा. यस डीजे. पाटील यांना देखील आम्ही इथून विनंती करू आणि पहा दोन्ही संघाला विनंती असेल जशा रीतीने इनिंग ब्रेक होईल टॉस साठी खरं तर पहा अगदी तुम्ही रिपोर्टिंग करा. प्रहार केलाय फटका सजवलाय ऋषिकेश अजय ठोंबरे अगदी बऱ्याच वेळपासून शांत होता संयमी होता. ती शांतता ती संयमता सोडली आपलं आक्रमक रूप धारण केलंय आणि इथून ठोकलाय षटकार. यस डीजे. जो एक कॅप्टन इथे उपस्थित असेल त्या संघाला मात्र इथे अगदी टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दमदार आयोजक शिखरदादा पाटील. त्यानंतर आपण पाहतोय भूपेंद्रदादा पाटील यांचं शुभागमन होताना अगदी आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अगदी मग आपण पाहतोय 60 धावा धावपटलावरती. विश्वासदादा पाटील यांना देखील आपण पाहतोय मंचावरती. यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय अजय ठोंबरे. सध्याच्या स्थितीला आक्रमक होताना मैदानाच्या आतमध्ये बरेचसा आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. यस अजय ठोंबरे इज ऑन फायर. यस डीजे. त्याच दरम्यान 40 चे एक सर्वोत्कृष्ट खेळाडू कुडावे गावातील दीपक दादा कोंडिलकर यांना देखील विनंती करू आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये अगदी आगळं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 66 वरती जाऊन पोहोचली आहे.
अमित पाटील केलवणे, तर अभिषेक पाटील रावे यांना आम्ही इथून विनंती करू आपण देखील या व्यासपीठावर शेवटचा बॉल आणि त्यावर आलिया फलंदाज बाद झालाय. पहिल्या सत्राची झाली समाप्ती आणि खरं तर बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय. अगदी आपण पाहतोय बॅटिंग करणारा भाई 11 गावदेवी सांगुर्ली 3 षटकामध्ये खरं तर धावसंख्या आपण पाहिली 29 धावा होत्या, परंतु अंतिम 2 षटक जे राहिले ज्यामध्ये चौथ्या षटकामध्ये 19 धावा जमताना आपण पाहिल्या. शेवटच्या षटकामध्ये अगदी मग आपण पाहिलं 18 धावा खरं तर अंतिम ओव्हर मध्ये येताना आपण पाहिले. आणि अशा रीतीनं अशा परिस्थितीमध्ये संघाची धावसंख्या जमली टोटल 66 रन्स ऑन दी बोर्ड. 66 धावा जमल्या. आता नेक्स्ट इनिंग 67 धावांचं टार्गेट, 67 रन्सचं टार्गेट, 67 धावेचं आव्हान बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय दिलीप बा चौधरी शिडोन चिंचवण टीम 67 धावेचं आव्हान कशा रीतीने चेस होईल तर कशा रीतीने रोखलं जाईल अगदी पाहिलं जाणार. सर्व मान्यवरांची मांदी आली खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंगेश दादा वाकडीकर चला दोन्ही टीम खरे तर आता अंतिम पुकार असेल पहा. खंडोबा 11 पळसपे संघाचा संघनायक आणि चेरोबा फायटर्स वडवली ऋषी गरत आणि राजा पाटील. शेवटचा कॉल असेल खरं तर आपण टॉस साठी संपर्क साधा. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 66 धावा जमल्यात. 67 धाव्यांचं टार्गेट. बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल स्वर्गीय दिलीप बा चौधरी शिडोन चिंचवण संघ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूने भाई 11 गावदेवी सांगोर्ली आणि यस नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही घेतोय. कॅप्टन असतील ऋषी घरत चेरोबा फायटर्स वडवली आणि दुसऱ्या बाजूने खंडोबा 11 पलसपे टीमचे कॅप्टन राजा पाटील. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी या. आणि खरं तर रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेश दादा वाकडेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. धनजी चौधरी साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील मुख्य टॉस बॉक्स मध्ये जायचं आपल्या शुभ हस्ते. खरं तर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत पुढच्या मॅचचा. एका बाजूने टीम चेरोबा फायटर्स वडवली कॅप्टन असतील ऋषी घरत आणि त्यांना फाईट करतील टीम चेरोबा 11 पलसपे कॅप्टन असतील राजा पाटील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. खरं तर 10 गाव प्रीमियर लीग 2026चा हा दिमागदार आयोजन आणि मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही संघांना खेळताना पाहतोय. आज खरं तर स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील चांगले संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मंगेश दादा वाकडेकर रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक यांच्या शुभ हस्ते खरं तर टॉस केला जातो. पुढच्या मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल चेरोबा फायटर्स वडवली आणि खंडोबा 11 पलसपे
हे दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया मैदानाच्या दिशेने. खर तर पहिल्या सत्रामध्ये 67 धावांचा खर तर पहिल्या सत्रामध्ये 67 धावेचं आव्हान ठेवलंय. 67 धाव्यांचं माफ करा आव्हान आहे. 67 धावा झालेल्या आहेत. खर तर टॉस जिंकला होता पहिल्या सत्रामध्ये टीम आपण पाहतोय स्वर्गीय दिलीपबा चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडोन या संघाने टॉस जिंकून खर तर 67 धावा बनवल्या. 67 धावेचं आव्हान भाई 11 गावदेवी सांगुर्ली समोर आपण या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे 67 धावेचं. पूर्वार्धामध्ये एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता उत्तरार्धाला सुरुवात फर्स्ट पहिलं षटक P1 फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय ठोंबरे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं भाई 11 गावदेवी सांगुर्ली संघाकडून बॅटिंग करत असताना सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तेजस चौधरी आणि प्रभाकर टकले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दहागाव प्रीमियर लीग 2026 खर तर चालू झालं आणि चांगली स्पर्धा आपल्या भेटीला. मैदानाच्या आतमध्ये आजचा पहिला सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने तेजस आणि प्रभाकर देखील DK चषकामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यस तालुका हा स्पर्धा खऱ्या अर्थानं पेन तालुक्यातील दमदार स्पर्धा DK चषक चालू मैदानावर नगरपालिकेचा भव्य मैदान आणि त्याच्यावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅचकडे बोलूया. उत्तरार्धाला होते सुरुवात. 67 धावेचं आव्हान जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती कुठलाही टार्गेट सेफ नाही आहे. 5 षटकामध्ये 67 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. P1 पहिलं षटक आणि पहिला बॉल. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय परंतु पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल. अव्वांतरनं खरं तर दुसऱ्या सत्राची सुरुवात होताना आपण पाहतोय. खरं तर जरूर सेकंड मॅच DK चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंगेश दादा आणि मयूर दादा केलवणे जिल्हा परिषद पनवेल या संघामध्ये हे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया. आमचे गुरुवर्य संतोषजी चौधरी सर देखील या ठिकाणी मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. नेहमी त्यांची साथ आमच्या पाठीशी राहिले आणि याच्या पुढे देखील अशीच साथ राहू द्या. तदनंतर आमचे शेखर पाटील सर देखील या स्पर्धेचा खरं तर एक मुख्य घटक आहेत. खरं तर या स्पर्धेसाठी एक मोलाचं योगदान ज्यांची नेहमी दानशूर व्यक्तिमत्व अशी ओळख राहिले आणि तब्बल 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी मंगेशदादा वाकडेकर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यांचा मनापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि जातो मैदानाच्या दिशेने. एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जरूर पहिला चेंडू वाईट आला होता. तदनंतर मात्र आतापर्यंत धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 4 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. 67 धावेचं आव्हान खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. काल स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला. शुभारंभ होताना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आणि याच मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा देखील होताना आपण पाहिल्यात. पुढचा बॉल पहिल्या षटकातील वेगवान चांगला फटका पिकअप केलाय. बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने. 1 बॉल सीमा पार चौकार.
मंगेश दादा वाकडेकर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि पारितोषिकांची लयलूट या ठिकाणी पाहायला मिळते. लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार जरी आल्या तर 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि तदनंतर या ठिकाणी पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहा अजून एक चौकार जर आला तर सन्माननीय धनाजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आणि मंगेश वाकडेकर साहेबांच्या माध्यमातून 3000 टोटल 4000चं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. 2 चौकार आलेत. खरं तर 2 बॉलवरती आणि धावफलकावरती टोटल धावांचा विचार जर आपण पाहिला तर बिनगडीबाद सध्याची परिस्थिती आपण पाहतोय 12 धावा. तिसरा येईल का? इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फाट अँड फ्युरियस आणि अतिशय वेगवान चेंडू मात्र विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बाय 11 गावदेवी सांगोर्ली संघाच्या 67 धावेचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे खोलवर पैसा बॉल मात्र ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चांगले फिल्डिंग, कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि इथे मात्र षटक संपले. 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 14 धावा लागल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय विदाउट लॉस मैदानाच्या आतमध्ये बाय 11 गावदेवी सांगोर्ली संघाच्या धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा सामना देखील तेवढाच ताकदीचा आणि रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने संघ असेल शेरोबा फायटर्स वडवली, टीम कॅप्टन ऋषी घरत आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खंडोबा 11 पळसपे, टीम कॅप्टन राजा पाटीलला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. नुकताच टॉस देखील संपन्न झाला आणि तदनंतर पुढचे मॅच देखील तेवढीच ताकदवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 67 धावेचं आव्हान चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये P1च्या तब्बल 14 धावा येताना आपण पाहिल्या. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाली. आता दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम कॅप्टन मनीष खुटलेला आपण पाहणार आहोत. कॅप्टन गोलंदाजी खरं तर आता करताना पाहायला मिळेल. 14 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर आल्या. चला थोडस फास्ट केलं कारण आज आपल्याला इथून सर्व मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. 10 गाव प्रीमियर लीग 2026 हा दिमागदार आयोजन. स्टारकास्ट सर्व खेळाडू खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या प्रीमियर लीग होताना आपण पाहिल्या, परंतु त्याच प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 10 गाव प्रीमियर लीग. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा येताना आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल इथं फुल टॉस आहे. या बॉलला त्या ठिकाणी जरूर चांगलं क्षेत्र निवडलंय, पाठवलं 4 धावेसाठी चौकार. अठरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा खरं तर ही कव्हर केली जाते. त्या वाहिनीला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. विक्रम हॉटेलचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मौनेश महाडिक यांना विनंती आम्ही करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहा आणि बॅक टू बॅक 3 षटकार जर आल्या
तर 1500 रुपयाचा पारितोषिक मौनेश माडिक यांच्या माध्यमातून दिले जाईल. खरं तर भरपूर पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतील. सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार पाहिला तर टोटल धावा आपण पाहतोय 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये 67 धावेचं आव्हान चेस करत असताना 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मनीष गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ खरं तर हार मानण्यास तयार नाही आहेत. एका बाजूने धावा वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शॉर्ट बॉल होता त्याला हुक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. शॉर्ट लॉंग स्टॉपला चांगले फिल्डिंग आणि एकच धाव इथून येताना पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 20 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. तब्बल 3 षटकामध्ये फक्त 29 धावा होत्या आणि त्यानंतर काही उर्वरित बॅटर्सनं मात्र गिअर शिफ्ट केला आणि तब्बल 66 धावा बनवल्या आणि 67 धावेचं आव्हान ठेवलंय. कमालीचा सामना पाहायला मिळेल. धावफलकावरती 20 धावा येताना पाहायला मिळतात. समजम त्या ट्रॉफ्या खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आपल्याला पाहायला मिळतील. यशस्वी आयोजन खरं तर न भूतो न भविष्य अशी स्पर्धा 10 गाव प्रीमियर लीग 2026. इतिहास समोर फेकला होता. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या वरतून 6 धावेसाठी षटकार. दरम्यान इथून खरं तर विनंती केली जाईल. नामदेवजी टकले आपणास विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. या सर्व पाहुण्यांचा स्वागत करणं करतली आपली भारतीय संस्कृती आणि ती ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत असताना सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार आला. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा जरूर पाहिल्या. फटका चांगला आहे. याही बॉलवरती 6 धावा मिळतील. बॅक टू बॅक दुसरा ठोकला षटकार. देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार येताना आपण पाहिले आणि धावफलकावरती आता धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 32 षटकारामध्ये. पहा 2 षटकार जरूर आलेत. आता तिसरा येईल का? तिसरा आला तर मंगेशजी वाकडेकर साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर मौनेश महाडिक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक. खरं तर या षटकारासाठी या बॉलवर जर षटकार आला तर ते पारितोषिक पहा फुल टॉस होता. संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजांनी परंतु थोडासा बिस्क्यूट झाला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल जरूर येताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती 33 धावा लागल्या गेल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर यस चेक केलं जाईल. वेस्ट हाईट टीम रिव्ह्यू असणारा बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक केला जाईल. वेस्ट हाईट आहे की नाही. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे सर्व चित्र या ठिकाणी टिपले गेलेत आणि थोड्याच वेळेला डिसिजन जर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी हे खरं तर यशस्वी वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी आणि धावफलकावरती टोटल 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 34 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये 3 षटकामध्ये. तेहतीस धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग जास्तीची इथून अलाउड नसेल, आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर स्वर्गीय दिलीपबा चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडोन या संघानं 67 धावेचं आव्हान ठेवलं होतं. भाई 11 गावदेवी सांगोर्ली संघासमोर खेळत असताना आणि उत्तरार्धामध्ये 2 षटकामध्ये तब्बल 33 माफ करा, खरं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय शिरडोन चिंचवण संघ बॅटिंग करतोय आणि भाई 11 गावदेवी सांगोर्ली संघ गोलंदाजी करतोय. निलेश पाटील आणि श्रवण पाटील साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती आम्ही करतोय की आपण मुख्य मंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तेहतीस धावा धावफलकावरती 2 षटकामध्ये येताना आपण पाहिल्या. अजून 18 चेंडू मध्ये 34ची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती अजयला आपण पाहणार आहोत. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती धावा किती येतील पाहणं गरजेचं असेल. या बॉल वरती लॉंग स्ट्रॉंग षटकार 6 धावा. अजय वर्दी हाही बॉल चाललाय ढगात झोका घेत हवेमध्ये फिरत बॉल चला सीमा पार षटकार. आहेत धनाजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तब्बल 5,500 रुपयाचं पारितोषिक जरूर खरं तर दिलं जाईल. अजून एक जर षटकार आला तर मात्र हे पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. 2 षटकार जरूर आलेत. तिसरा येईल का? हेमंत दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे चांगला फटका एलिव्हेशन पाहावं लागेल आणि तब्बल 5,500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल या बॅटरसाठी. बॅक टू बॅक तिसरा हा षटकार. मीच ओळख राहिल्या 50 धावेंची भागीदारी परेश ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तदनंतर आपण संतोष चौधरी साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आणि तदनंतर परेश ठोंबरे यांच्या माध्यमातून संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक हे दिलं जाणार आहे.
दोन्ही बॅटरसाठी कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. अफलातून स्ट्रोक, लगातार 3 षटकार येताना आपण पाहिले. पहा खर तर जो गोलंदाज अजय सर्वात महागडा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच्यावरती त्यालाच टार्गेट केलंय आणि आता कमबॅक केलाय असंच या बॉलवरती म्हणावं लागेल. लगातार 3 षटकार आणि त्यानंतर आला डॉट बॉल. धावफलकावरती टोटल जर धावांचा आपण विचार केला तर 51 धावा. पहा अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. अजूनही 14 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज असेल. 14 चेंडू 16 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता राहिलंय. लगातार 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या 3 षटकारानं मात्र या मॅच मधले हवा काढून टाकली असंच म्हणावं लागेल. पुढचा बॉल अजयचा, हाही फिरून खेळण्याचा प्रयत्न. लगातार 3 षटकार आणि त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल येताना आपण पाहिले. 51 धावा धावफलकावरती सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडूमध्ये अद्याप 16 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये. 51 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फिल्डिंग चांगली. एकच धावसंख्येवरती इथून समाधान मानावं लागणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती बिनगडी बाद 52 धावा. येस, त्याच दरम्यान खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेचे दमदार आयोजक जीवनदादा पाटील असेल, शेखरदादा पाटील आणि आज खरं तर शेखरदादा पाटील यांचे सुपुत्र आपण पाहतोय सोरांश पाटील यांची देखील उपस्थिती स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहू शकाल. त्यानंतर आमचे साथी समालोचक खरं तर गुलशनदादा पाटील यांची देखील उपस्थिती अगदी कालच्या दिवसांपासून आपण पाहतोय. त्यांची सुद्धा एक चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि त्यानंतर शुभ सन्मान खरं तर इथे केलं जाईल. कैलासदादा पारधी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी खरं तर स्पर्धेसाठी पुरस्कृत झाल्यात आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक शेखरदादा पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते खरं तर शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. कैलास दादांना वितून विनंती करेल आपण या मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केल्यात ते आमचे कैलास दादा आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर या स्पर्धेच्या वतीनं 10 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं अगदी व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट सन्मानाकडे आपण वळत आहोत. फोर्टी प्लसचे संघमालक खरं तर आई नंदादेवी नांदगाव आणि त्याचे संघमालक भूपेंद्रदादा पाटील यांना देखील आम्ही इथून विनंती करू. दादा आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान खरं तर इथे आमच्या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. संघ मालकासाठी असलेली ट्रॉफी, त्यानंतर मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि ते देऊन खरं तर भूपेंद्रदादा पाटील यांना आम्ही खरं तर या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. नेक्स्ट पुढील सन्मान अगदी इथून मात्र केला जाईल. जयवंतजी महाडिक यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. आपलं देखील आमच्या स्पर्धेच्या वतीनं इथून मात्र शुभ सन्मान केला जाईल. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ. 14 चेंडूमध्ये तब्बल 46 धावसंख्येवरती बॅटिंग करतो तेजस. अफलातून कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहा तेजस चौधरी यांनी जर अर्धशतक लगावलं तर संतोष चौधरी साहेबांच्या माध्यमातून संघ मालक आहे त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 14 चेंडूमध्ये तब्बल 46 धावसंख्येची
विस्फोटक इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतो तेजस चौधरी. त्यानंतर संघमालक संतोष दादा पारधी यांचा देखील आम्ही भाई इलम गावदेवी सांगुर्ली जो संघ खेळ साकारतो त्याचे संघमालक खरं तर संतोष पारधी यांचा शुभ सन्मान खरं तर इथे आम्ही करत आहोत. खरं तर दोन्ही सन्मित्र आणि आज दोन्ही संघाचे खेळ, कारण क्रिकेट हा एक मैत्रीपूर्ण खेळ सातत्याने म्हटला जातो आणि आज खरं तर असं उदाहरण आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. आमचे संतोषदादा पारधी आणि संतोषदादा चौधरी अगदी दोन्ही परम मित्र आणि आज खरं तर वर्ग मित्र आणि खरं तर आज त्यांची दोन्ही टीम एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळाली. यस परेश दादा टोंबरे त्यानंतर संघमालक संतोषदादा चौधरी आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान खरं तर इतरे केला जाईल. परेश दादा टोंबरे यांची विनंती असेल आपण यावं. आयोजकांचे शुभ हस्ते शेखर दादा पाटील आणि त्यांचे शुभ हस्ते खरं तर शुभ सन्मान अगदी आपल्याला पाहायला मिळेल. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी, संघ मालकाची जी ट्रॉफी आणि ती देऊन मात्र इथे संघ मालक संतोष जी चौधरी, संघ मालक परेश जी ठोंबरे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं दहागाव प्रीमियर लीगच्या वतीनं अगदी केला जातोय. भारतीय संस्कृती कारण सुभाषितमध्ये सातत्याने आपण म्हणत असतो तो धन्य ही भारत देश धन्य असं परंपरा, भारतीय जनधन्य धन्य असं संस्कृती, भारत देश धन्य, भारतातील लोक धन्य आणि विशेष म्हणजे भारतातील संस्कृती मात्र धन्य मानली गेली आहे आणि ती संस्कृती या स्पर्धेच्या वतीनं जोपासताना अगदी आयोजकांना आपण पाहू शकाल. यस कंटिन्यू द कॉमेंट्री बॉक्स. 49 धावसंख्येवरती तेजस बॅटिंग करतोय. इथं वेगवान चेंडू आणि जरूर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावफलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 62 धावा. 7 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची गरज आणि अर्धशतक साठी फक्त एका धावसंख्येची गरज असेल तेजस चौधरी साठी. खर तर या ठिकाणी यष्टांचा वेध आणि आता मात्र फलंदाज बाद होतो तेजस. पाहत आहोत रोशनजी पाटील यांचा शुभ सन्मान खरं तर आमच्या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धेचे दमदार आयोजक खरं तर आपण पाहतोय जीवनदादा पाटील असेल, गुलशन पाटील यांचे शुभ हस्ते खरं तर शुभ सन्मान रोशनदादा पाटील यांचा केला जातोय. कुडाबाई गावातील आमचे ग्रामस्थ जयवंतजी ठाकूर त्यानंतर वसंतजी कोंडिलकर यांचं देखील शुभागमन या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम भोपी यांचा देखील शुभ सन्मान खरं तर आम्ही इथे करत आहोत. सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान भारतीय संस्कृती आणि ती संस्कृती जोपासण्याचं काम खरं तर अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. येस कंटिन्यू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सागर पारधी संघ मालक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आता मात्र चेंडू विसावला गेला आणि दिला गेला. आता मात्र 6 चेंडूमध्ये तब्बल 5 धावसंख्येची गरज. 62 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 6 चेंडूमध्ये 5 धावा. पहा खरं तर अशा प्रकारच्या मॅचेस आपण भरपूर पाहिल्यात की शेवटच्या षटकामध्ये कमी धावा असताना डिफेंड होताना आपण पाहिल्यात, परंतु इथून मात्र संघ मालक ती कामगिरी करेल का आपल्या टीमसाठी. 6 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
पहिल्याच बॉल वरती धमाका दिलाय, लॉंग ऑफच्या वरतून ठोकलाय षटकार. लगातार 3 षटकारासाठी मंगेशजी वाकडीकर साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपये. त्यानंतर आपण पाहतोय मौनेश महाडिक यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर पार्टनरशिप साठी